टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती माता मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागाचा जो आहे तो अहवाल आज समोर आलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार अमित गोरखे। सर, काय सांगाल, आज आरोग्य विभागाचा जो आहे तो अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे, रुग्णालयाला त्या ठिकाणी दोषी धरण्यात आलेले आहे। खरं तर बिसे कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपासून होत राहिल्या। मंगेशकर परिवाराने आणि तात्कालीन सरकारने ज्या उदात्त हेतूनं ते दवाखाना तो चालू केला होता आणि तो त्यांनी हेतू अनेक वेळा चांगले ऑपरेशन्स आणि चांगलं काम करून केलेलाही आहे, परंतु डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे त्या ठिकाणी त्या पेशंटला वेळेत उपचार आणि ॲडमिशन मिळालं नाही। त्या ठिकाणी 10 लाख मागितले गेले। हा पहिल्यापासूनचा आरोप हा बिसे कुटुंबाचा होता आणि तो कुठेतरी पहिल्या अहवालात निश्चित झाला असं वाटतंय। पण मला असं वाटतं की आणखी 2 अहवाल या ठिकाणी यायचे। डॉक्टर राधाकृष्ण पवारांचा अहवाल आहे, चॅरिटी कमिशनरचा अहवाल येणं बाकी आहे, त्याचबरोबर यमुना घैसास जो शासकीय कमिटी ज्यांनी केली होती त्यांचाही अहवाल येणं बाकी आहे। तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर आणखी याच्यामध्ये क्लिअरिटी येऊ शकेल। ईश्वरी बिसेच्या ज्या आहेत ते खाजगी आयुष्यातल्या गोष्टी ज्या आहेत किंवा आजार असतील त्या समोर केल्याचा देखील ठपका रुग्णालयावर ठेवण्यात आलेला आहे। मी आधीही सांगितलं होतं की ज्या खाजगी कुठल्याही पेशंटचा माहिती पुरवणं हा कायद्याने खऱ्या अर्थानं गुन्हा आहे आणि तो त्या ठिकाणी सांगितला गेला। ती चूक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी झाली आहे। पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणखी 2 अहवाल आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच त्याच्यामध्ये क्लिअरिटी येणार आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीपासून जे मी आपणाशी बोललो की डॉक्टर घैसास आणि अकाउंटंट महिला ह्या दोघांच्या चुकीमुळे खऱ्या अर्थानं संपूर्ण हॉस्पिटलला हे सगळं भोगावं लागलं। ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलनं झाली, आंदोलनं ही होत असतात, लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे। तोडफोड करणं ह्याचं खऱ्या अर्थानं समर्थन मी स्वतःही करणार नाही। तुम्ही 2 दिवसापूर्वी आरोप केले होते की 5 तास महिलेला बसून ठेवण्यात आलं, कुठले उपचार करण्यात आले, तो देखील यामध्ये मुद्दा आरोग्य विभागाकडून घेण्यात आला की कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नव्हता। मी त्या ठिकाणी पोलीस चौकीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी CCTV त्याचं जे फुटेज आलं त्या CCTV फुटेजमध्ये असं दिसतंय की जी मी माहिती घेतली की 4.5 ते 5 तास त्या ठिकाणी पेशंट त्या ठिकाणी एका जागी बसला होता आणि पेशंटचे जे हे आहेत मिस्टर आणि इतर लोक त्याच्या ॲडमिशनसाठी धावपळ करत होते। 4.5 ते 5 तास त्या ठिकाणी गेलेले। आता तुम्ही जर पाहिलं तर आज रुग्णालयाला दोषी धरताय का ते संबंधित डॉक्टर घैसास आहेत त्यांना दोषी धरताय? नाही, मी सांगतो पुन्हा एकदा की यात रुग्णालयाची अशी चूक नाही, वैयक्तिक डॉक्टर घैसास हेच या कारणाला दोषी आहेत। पण घैसासच्या मागं कोणतरी असेल ना तिथे की घैसास एवढा जो 20 लाख रुपयाचा मोठा आकडा जो आहे तो घैसास टाकतात, तर घैसासांच्या मागं कुठलं तरी मोठं प्रशासन असेल ना? प्रशासनाचा विषय नाही। मी जी माहिती घेतली की ते ऑपरेशन त्या ठिकाणी झालं, सिस्ट जी काढण्यात आली होती आणि सिस्ट नंतर त्या ठिकाणी IVF करा असं त्याच हॉस्पिटलने सांगितलं होतं। पण माननीय घैसासांचं म्हणणं होतं की डॉक्टर घैसास मॅडम त्यांच्या रिलेटिव्ह किंवा कोणी आहेत त्यांच्याकडेच ते करा आणि ते सुशांत बिसेंनी दुसरीकडं ते IVF केलं, त्यामुळे तो वैयक्तिक राग असावा असा एक माझा अंदाज आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।